भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातील चित्रसेन खिलारे यांना अश्रू अनावर। गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भाऊक। रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त। लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। फुले सिनेमामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो। ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप। सिनेमा एकतर्फी नको। ब्राह्मण समाजानं केलेली मदतही सिनेमात दाखवावी अशी मागणी। फुले सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळांची भेट। फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा। भुजबळांची प्रतिक्रिया। तर आव्हाडांकडूनही फुले सिनेमाचं समर्थन। देशभरात वक्फ सुधारणा विधेयकाचा कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध। वाट सोडण्यासाठी एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर तरुणींना बेदम मारहाण। इंग्रजीमध्ये बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं सांगत तरुणांनी वाद घातला। जुनी डोंबिवली परिसरातील प्रकार। तिघांविरोधात गुन्हा दाखल। नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतकरी चिंतेत। अमेरिकेनं चीनला दिलेला अल्टिमेटम संपला। चीननं अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अतिरिक्त 50% शुल्क लावणार। डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। टॅरिफ ब्लॅकमेलला चीन घाबरणार नाही। चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता। भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय। संबंध सुधारण्यावरही भर।